प्रश्न विचारला गेला की शरद पवार शपथविधीसाठी जाणार आहेत। यामध्ये आपल्याला दिसून आलंय की जे रोहित पवार आहेत त्यांनी मान हलवलेली आहेत, नकार असा दिलेला आहे। त्यामुळे खरं तर शरद पवार शपथविधीच्या कार्यक्रमामध्ये सोहळ्यासाठी उपस्थित राहतात का हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल। मात्र आपण रोहित पवार यांची प्रतिक्रिया बघितली जेव्हा त्यांना प्रश्न विचारला गेला की शरद पवार हे उपस्थित राहतील का शपथविधी सोहळ्यासाठी, तेव्हा त्यांनी मान हलवून नकार दिल्याचं बघायला मिळत आहे। आपण सकाळी बघितलं तर जे पार्थ पवार आहेत ते पोहोचलेले होते शरद पवार यांची मनधरणी करण्यासाठी, आणि त्यामुळे खरं तर शरद पवार आहेत ते शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहतात का याची सुद्धा चर्चा रंगलेली होती। खरं तर ते आताही राहतात का उपस्थित हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। ही दोन दृश्य आहेत, महत्त्वाची दृश्य आहेत। आपण बघू शकतोय विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडते विधान भवनामध्ये राष्ट्रवादीच्या, आणि त्याचमध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे पार पडतायत। गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची नियुक्ती झालेली आहे आणि संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा असेल। अत्यंत साध्या पद्धतीने हा शपथविधी सोहळा होणार आहे। दुसरे दृश्य आपण बघू शकतोय ज्या दरम्यान राष्ट्रवादीचे जे नेते होते ते विधिमंडळामध्ये पोहोचले होते, त्यांनी सगळ्यात आधी जाऊन अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली, त्यांचं दर्शन घेतलं, त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केलं। त्या दरम्यानची ही दृश्य आपण बघू शकतोय। राष्ट्रवादीचे अनेक महत्त्वाचे नेते आहेत ते विधिमंडळामध्ये पोहोचलेले आहेत। विधिमंडळामध्ये खरं तर राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक सुरू आहे आणि गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड झालेली आहे। संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार या राज्याच्या उपमुख्यमंत्री, पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील। भावनांच्या पलीकडे जाऊन कर्तव्य ही जबाबदारी महत्वाची असते ना वैदिक कडे ती जबाबदारी आपण देतो। महाराष्ट्र आता खूप आशेने वैदिकडे पाहतो आणि म्हणून मला असं वाटतं की देशात राज्यात आतापर्यंत अशी खूप घटना झाल्या की ज्याच्यामध्ये आपण ती जबाबदारी कुटुंबातल्या कोणत्या ना कोणत्या व्यक्तीकडे देऊन खऱ्या अर्थानं जनसेवेची भावना, सर्व महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांची भावना आहे की राष्ट्रवादी काँग्रेस आणि दादांचा परिवार एकसंघ ठेवायचा असेल तर सुनेत्रा वहिनीने नेतृत्व केलं पाहिजे, अशा पद्धतीची भावना ही माझ्यासहित सर्वांची आहे। पण खूप जास्त घाई झाली ह्या निवड प्रक्रियेसाठी अशा पद्धतीने टीका सुद्धा होती। ही गोष्ट खरी आहे, घाई झाली, परंतु सगळ्यांच्या भावना अशा होत्या की लवकरात लवकर ही गोष्ट झाली पाहिजे आणि सातत्यानं वहिनीवर सर्व प्रकारचं मीडियाच्या माध्यमातून असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, भेटीच्या अंतर्गत असेल, सगळ्या कार्यकर्त्याच्या भावना होत्या। त्यामुळे त्यांची मानसिकता नसतानाही त्यांना या गोष्टीला होकार द्यावा लागली, ही वस्तुस्थिती आहे। चला 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 चला। राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या आपण ह्या काही प्रतिक्रिया बघितलेल्या आहेत। आपल्याला माहिती आहे खरं तर अजित पवार यांचं हे आकस्मिक निधन झालं, त्यानंतर उपमुख्यमंत्री नेमका कोण विराजमान होणार याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली होती आणि सुनेत्रा पवार यांचं नाव यामध्ये चर्चेमध्ये होतं। अखेर आज सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाच्या शपथ घेतील। संध्याकाळी 5 वाजता हा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा पार पडेल आणि खरं तर अनेक महत्त्वाचे नेते यामध्ये उपस्थित आपल्याला दिसणार आहेत। अत्यंत साध्या पद्धतीनं खरं तर हा शपथविधी पार पडणार आहे। त्याआधी ही महत्त्वाची दृश्य आपण बघतोय। ती संपूर्ण प्रक्रिया उत्तराधिकारी म्हणून सुनेत्रा वहिनींकडेच संपूर्ण सूत्र देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या प्रमुख नेतेमंडळींनी घेतली आणि आज पहिली प्रक्रिया पूर्ण होत असताना गटनेतेपदी सुनेत्रा वहिनींना आज बहुमतानं आणि सर्वांच्याच निर्णयातून ही प्रक्रिया पूर्ण पार पडते। आज संध्याकाळी शपथविधी हा 5 वाजता होणार आहे आणि त्या संदर्भातलं पत्र आहे मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेलं आहे का? आता त्या बाबतीतली कुठली कल्पना माझ्याकडे नाहीये, परंतु 5 वाजता ची वेळ होती ती 5:30 वाजताची वेळ केलेली असं समजलेलं आहे। स्वतः मुख्यमंत्री आणि महायुतीतले प्रमुख नेते सुद्धा या शपथविधीला उपस्थित राहतील। पक्ष ज्या पद्धतीने कठीण काळातून जात असताना सुनेत्रा पवार यांनी आपल्या या काही नेत्यांच्या आपण प्रतिक्रिया ऐकतोय। आता आपण बघितलं की अजित पवार यांच्या निधनामुळे आता उपमुख्यमंत्री पद आहे ते सुनेत्रा पवार यांच्याकडे जात आहे। यासोबतच जे पुण्याचं पालकमंत्री पद होतं अजित पवारांकडे जे होतं ते सुद्धा सुनेत्रा पवार यांच्याकडे गेलेलं आहे। मात्र बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद नेमकं कुणाला मिळणार आहे हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल, नेमकी कुणाची वर्णी लागते हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल। आताची महत्त्वाची अपडेट 5:30 वाजता सुनेत्रा पवार यांचा शपथविधी होणार अशी माहिती मिळते। त्या अनुषंगाने सगळी तयारी खरं तर केली जाते। गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड झालेली आहे आणि 5:30 वाजता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील।
त्याआधीची ही महत्वाची 3 दृश्य, ताजी दृश्य आपण बघू शकतोय. एका ठिकाणी बैठक सुरू आहे, राष्ट्रवादीचे प्रमुख नेते जमलेले आहेत, त्यांच्यामध्ये बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी नियुक्ती झालेली आहे आणि ज्या ठिकाणी खरं तर अत्यंत साध्या पद्धतीनं सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा होईल त्या ठिकाणची ही दृश्य आहेत. आणि तिसरे दृश्य आहे ज्या दरम्यान विधिमंडळामध्ये राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी प्रवेश केलेला होता. त्यामुळे सगळ्यात आधी सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांना नमन केलं, त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्याची ही 3 महत्वाची दृश्य आहेत. आता आपण खात्याकडे बघितलं तर अर्थमंत्री जे पद होतं, खातं होतं, ते आता भाजप स्वतःकडेच ठेवत आहे. आणि याशिवाय जे राज्य उत्पादन शुल्क आणि क्रीडा विभागाची जबाबदारी सुद्धा सुनेत्रा पवार यांच्याकडे कायम राहणार असल्याचं बोललं जात आहे. त्या संदर्भात नेमकं काय घडतं हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल. मात्र जे अर्थ खातं होतं ते भाजपनं स्वतःकडे ठेवलेलं आहे. सोबतच सुनेत्रा पवार यांच्याकडे पुण्याचं पालकत्व सुद्धा आलेलं आहे. पुण्याचे पालकमंत्री सुद्धा आता सुनेत्रा पवार असणार आहेत. आणि यामध्ये बीडचं जे होतं, बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद, ते सुद्धा अजित पवार यांच्याकडे होतं. त्यामुळे बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद नेमकं कुणाकडे जात आहे हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल. यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे हे खातं जात आहे का हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल. 3 महत्त्वाची दृश्य आपण बघू शकतोय. विधिमंडळामध्ये जे राष्ट्रवादीचे नेते आहेत त्यांची बैठक पार पडते. अनेक महत्त्वाच्या घडामोडी त्यामध्ये घडत आहे. सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड झालेली आहे आणि